हॅलो गाईज, संगमित्रास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भरलेली वांगी. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे मोहरी, कढीपत्त्याची पाने, मसाले घेतलेत. मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, हळद, काळा मसाला आणि गोडा मसाला घेतलेला आहे. तसेच 2 चमचे तेल घेतलेलं आहे. इथे मी खोबरं किसून आणि ते भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे पण भाजलेले आहेत आणि या दोघांचं वाटण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला वांग्याचे काटे काढून घ्यायचे आहेत आणि जो एक्स्ट्राचा दांडा आहे तो कापून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत वांगी. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे चिरून घ्यायची. चिरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता मीठ भरून घ्यायचं आहे. हे खोबरं आणि शेंगदाणे याचं वाटण केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून घेतली की यामध्ये आपण मसाले जे घेतलेले आहेत ते मसाले घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हा आता आपला मसाला रेडी झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला वांग्यात भरून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा भरून घ्यायचा आहे. आता इथे आपली सगळी वांगी भरून झालेली आहेत. इथे कढई गरम करायची आहे. कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला जिरी मोहरी घालून घ्यायची आहे. जिरी मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्ता हे छान तळून झाला की यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला घालून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण या मसाल्यामध्येच ही वांगी भरून घेतलेली आहेत ती घालणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे. थोडासा मसाला राहिलेला होता तो पण आपण आता टाकून घेणार आहोत आणि इथे मी गरम पाणी केलेलं आहे. आता हे आपल्याला मसाला छान परतला, वांगी पण आपली छान परतून झाली की यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. वांग्याची भाजी करताना गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आता भाजी छान आपल्याला खळखळ उकळून द्यायची आहे. भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे. उकळी छान आली की आपण झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं परत भाजी शिजवून घेणार आहोत आणि पाणी आटेपर्यंत आपला शिजवून घ्यायचं आहे. आता इथं आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यावर आपण आता कोथिंबीर घालून घेणार आहोत. आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.